नमस्कार. सर्व सत्कार मूर्तींचं आणि मान्यवर पाहुण्यांचं सभागृहामध्ये आगमन हे होत आहे. डॉक्टर ह.वी. सरदेसाई, डॉक्टर सदानंद मोरे सर, श्रीयुत गंगाधरराव पंत प्रतिनिधी आणि श्रीयुत वाल मंजुळ या सर्वांना विनंती की त्यांनी कृपया मंचावरती स्थानापन्न व्हावं. बाजूला करा, मला नको. तुम्ही बसा, तुम्ही बसा. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचं हे शताब्दी वर्ष आहे आपल्याला माहीत आहेच. आणि या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम संस्थेनी आजपर्यंत केलेले आहेत आणि यापुढेही संस्था करणार आहे. संस्थेचे जे संस्थापक सदस्य होते त्यांच्यापैकी अत्यंत महत्त्वाचे असे 2 सदस्य म्हणजे कैलासवासी डॉक्टर श्रीपाद कृष्ण बेलवलकर आणि नरहर गोपाळ सरदेसाई, नगो सरदेसाई. तसंच संस्थेचा जो महाभारताचा प्रकल्प होता त्याचे आधारस्तंभ म्हणजे भवानराव उर्फ बाळासाहेब पंत प्रतिनिधी. तेव्हा श्रीपाद कृष्ण बेलवलकरांच्या संदर्भातला त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा असा एक सेमिनार संस्थेने काही वर्षांपूर्वी आयोजित केलेला होता. परंतु बाकी काही सदस्यांच्या कार्याचं स्मरण हे आपण केलेलं नव्हतं आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी श्रीनंद बापट आपल्या सगळ्यांचं या प्रसंगी स्वागत करतो आणि संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि आपल्याला परिचित असणारे डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार, मी श्रीकांत बहुलकर. आजच्या या कार्यक्रमामधले सत्कारमूर्ती श्रीयुत गंगाधरराव पंत प्रतिनिधी, डॉक्टर ह.वी. सरदेसाई, श्री वाल मंजुळ आणि या आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष, कार्यकारिणीचे सदस्य आणि ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे आणि उपस्थित मित्र हो. संस्थेच्या शताब्दीनिमित्त अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम संस्थेने आयोजित केलेले आहेत. त्यापैकी हाही एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. या संस्थेमध्ये सत्कार समारंभ फारसे होत नव्हते, तशी काही फारशी पद्धत नव्हती असं म्हणता येईल. पण तथापि शताब्दी निमित्त या अशा उपक्रमांना आता सुरुवात केलेली आहे. गेल्या 6 जुलैला संस्थेच्या स्थापना दिनी असाच एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यानंतर असं वाटलं की असे खूपसे लोक आहेत की ज्यांचा किंवा ज्यांच्या पूर्वजांचा या संस्थेशी फार घनिष्ठ परिचय आहे, अशा लोकांचाही प्रातिनिधिक सत्कार करावा
आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आत्ताच डॉक्टर श्रीनंद बापट यांनी सांगितलं त्याप्रमाणे श्रीमंत भवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी आणि डॉक्टर नरहर गोपाळ सरदेसाई हे संस्थेच्या प्रारंभीच्या काळामधले आधारस्तंभ म्हणता येईल. एक वैशिष्ट्य असं की श्रीमंत भवानराव पंत प्रतिनिधी यांनी संस्थेच्या स्थापनेच्या नंतर लगोलग या संस्थेमध्ये महाभारताचा प्रकल्प घ्यावा असं सुचवलं आणि केवळ सुचवलं असं नाही तर त्या काळी त्यांनी 1,00,000 रुपयाची देणगी देऊन हा कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे केवळ संस्थेच्या स्थापनेला नव्हे तर संस्थेने जे काही एक जगामध्ये मान्य होईल असं काम केलेलं आहे त्या कामाचे ते आधारस्तंभ होते. आणि डॉक्टर नरहर गोपाळ सरदेसाई यांचा विस्ताराने परिचय डॉक्टर बापट करून देतीलच, पण तेही कोषाध्यक्ष म्हणून होते. या दोघांचे आत्ताचे वंशज यांचा सत्कार करावा, श्रीयुत गंगाधरराव पंत प्रतिनिधी आणि डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई. आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. तर श्री वाल मंजूळ हे आपणा सर्वांना माहीत आहेत. ते संस्थेच्या स्थापनेच्या वेळेला तेही नव्हते किंवा मीही नव्हतो जन्मलेला आलेलो, पण संस्थेमध्ये त्यांनी ग्रंथपाल म्हणून काम केलं. पण केवळ ग्रंथपाल नव्हे तर एक प्रकारे संस्थेचे एक अँबॅसेडर, एक प्रसिद्धी प्रमुख, संस्थेच्या कामाला वाहून घेतलेले असे ग्रंथपाल. त्यांनी ग्रंथसंग्रहामध्येच मोलाची भर घातलीच, पण ठिकठिकाणी जाऊन त्या काळामध्ये मोठे मोठे पोथ्यांचे संग्रह मिळवले. संस्थेचं काम अनेक प्रकारे केले आणि आजही ते करतायत. तर केवळ नोकर म्हणून नव्हे तर संस्थेचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतायत. पूर्वी त्यांनी केलं. अगदी डॉक्टर दांडेकरांच्या काळामध्येही त्यांनी खूप वर्ष काम केलं. आणि संस्थेच्या त्या काळामध्ये संस्थेची आर्थिक स्थिती अगदी हलाखीची असतानाही ज्या लोकांनी तुटपुंज्या पगारामध्ये कामं केली असे अनेक लोक आहेत. तर या काही लोकांचा प्रातिनिधिक म्हणून सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे. या प्रसंगी मी सर्वांचं स्वागत करतो आणि डॉक्टर श्रीनंद बापट यांना पुढील कार्यक्रम सुरू करावा अशी विनंती करतो. धन्यवाद सर. श्रीमंत भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंत प्रतिनिधी हे औंध म्हणजे सातारा जिल्ह्यातला औंध या संस्थानाचे संस्थानिक होते आणि त्यांना विविध विषयांची अत्यंत चांगली आवड आणि जाण या दोन्ही गोष्टी होत्या. त्यांचं व्यायामपटुत्व आणि विशेषतः सूर्यनमस्काराचा प्रचार, नेत्रबल संवर्धक व्यायाम, त्या संदर्भातली त्यांची पुस्तकं हे सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना माहिती आहे. आचार्य आत्र्यांनी त्याच्या संदर्भातलं केलेलं विडंबन साष्टांग नमस्कार हे नाटकही आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला हेही माहिती आहे की विडंबन अशाच गोष्टीचं केलं जातं की ज्याच्यावर माणूस प्रेम करतो, आणि हेही खुद्द आत्र्यांनीच म्हटलेलं आहे. तर श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी हे भांडारकर संस्थेचे प्रारंभापासूनचे आश्रयदाते, पेट्रन. आणि आश्रयदाते म्हणजे केवळ आश्रयदाते म्हणून त्यांनी भरलेला अर्ज हा मंजूर झाला आणि त्यांनी तेवढी रक्कम भरली म्हणून आश्रयदाते अशा स्वरूपाचे नव्हेत. ते संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. ते पुण्याला येत असत वारंवार आणि अगदी संस्थेच्या प्रारंभीच्या वर्किंग कमिटीपासून त्यांचा संस्थेशी संबंध हा होता. संस्था स्थापन झाली त्याच दिवशी सर भांडारकरांनी त्यांचा स्वतःचा पुस्तकांचा संग्रह संस्थेला दिला. पण ग्रंथालय म्हणजे संस्था नव्हे, चांगला प्रकल्प पाहिजे आणि तो प्रकल्प सुद्धा कोणता करावा हे बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी त्यावेळेला सुचवलं, तसं रेकॉर्डमध्ये आहे.
आणि तो महाभारताच्या संपादित आवृत्तीचा, ज्यासाठी संस्था जगभर ओळखली जाते, तो प्रकल्प होता. अर्थातच तो प्रकल्प ऐकल्यानंतर अनेक लोकांची छाती दडपली, कारण जर्मनीसारख्या प्रगत देशामध्ये जिथे संशोधनाच्या व्यापक सोयी उपलब्ध आहेत अशा ठिकाणी तो प्रकल्प सोडून देण्यात आलेला होता. तर तो त्यांनी सोडलेला प्रकल्प आपण अंगावर घ्यायचा आणि करायचा. आणि अर्थातच आर्थिक चणचण हा प्रश्न होताच, कारण पहिलं महायुद्ध सुरू होतं. तेव्हा बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी असं सुचवलं नाही, त्यांनी प्रस्तावच मांडला आणि त्या सभेचे अध्यक्ष म्हणून प्रस्ताव मांडला की मी 1 लाख रुपये देतो. आणि मी याचा अर्थ औन संस्थान नव्हे, मी म्हणजे स्वतः पंतप्रतिनिधी महोदय हे. आता काय म्हणणं आहे असं म्हणल्यावर कोणाला काही पुढे बोलण्याची प्राज्ञाच नव्हती. आणि ती देणगी त्यांनी दिली, ती त्यांनी टप्प्याटप्प्याने संस्थेकडे दिली. आपण जर पाहिलं तर त्यांची विश्वासार्हता, क्रेडिबिलिटी ही किती प्रचंड मोठी असली पाहिजे, तर त्या एडिशनलाच मुळी द पंतप्रतिनिधी एडिशन ऑफ द महाभारत असं नाव देण्यात आलेलं आपल्याला सापडतं. आणि ते काम सुरू झालं. तेव्हा त्यांनी, पंतप्रतिनिधींना चित्रकलेमध्येही रस होता, ते स्वतः चित्रकारही होते. त्यामुळे या आवृत्तीसाठी मी चित्र काढून देतो, नुसती काढून देतो नाही, ती 4 रंगी चित्र मी माझ्या छापखान्यात छापून देतो आणि मोफत देतो असं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी चित्र ही संस्थेला दिली. ती चित्र आपल्याला महाभारताच्या आवृत्तीमध्ये सापडतील आजही. केवळ तेवढंच नव्हे, तर 1938 साली अशी स्थिती निर्माण झाली की तरी सुद्धा निधी अपुरा पडायला लागला, कारण मधल्या काळामध्ये 2 महायुद्धांच्या मधला काळ होता, आर्थिक मंदीचा एक काळ येऊन गेलेला होता आणि अनिश्चित असं वातावरण होतं. 1938 साली अशी स्थिती निर्माण झाली की तरी सुद्धा प्रकल्पाचा खर्च भागत नाही. तेव्हा पंतप्रतिनिधींनी त्यावेळेला ऑफर अशी दिली की माझी जी चित्र तुमच्याकडे मी दिलेली आहेत, ओरिजिनल चित्र, ती मी आता संस्थेकडूनच विकत घेतो. त्यांनी दान दिलेली, देणगी म्हणून दिलेली चित्र, ती ओरिजिनल चित्र मी विकत घेतो संस्थेकडून आणि संस्थेला त्या बदल्यामध्ये 20,000 रुपये त्यावेळचे देतो. ती ऑफरही संस्थेने स्वीकारली. त्याप्रमाणे ते काम झालं. पंतप्रतिनिधी हे महाभारताच्या संपादक मंडळाचे अखेरपर्यंत अध्यक्ष होते. महाभारताच्या प्रकल्पाला तत्कालीन ब्रिटिश सरकारने, म्हणजे केंद्र सरकारने आणि राज्य शासनांनी सुद्धा, त्यावेळेच्या प्रांतिक सरकारांनी सुद्धा मोठी मदत केलेली आहे. अनेक विद्यापीठांनी मोठी मदत केलेली आहे. परदेशातून काही मदत ही त्याच्यासाठी आलेली आहे. पण तरी सुद्धा त्या प्रकल्पाचा एकूण जो काही खर्च झालेला आहे तो आज आपल्याला फारच किरकोळ वाटेल. तेवढा तर आमचा आता 2-2.5 महिन्याचा खर्च असतो, 15 लाख रुपये इतका तो खर्च आहे. त्या खर्चापैकी सर्वात मोठा वाटा शेवटपर्यंत पंतप्रतिनिधींचा राहिलेला आहे. आणि तो केवळ खर्चाचा वाटा आहे असं नाही, तर तो त्याच्या प्रकल्पाच्या स्थापनेपासून ते त्याच्या संचालनापर्यंत सगळे काही जबाबदाऱ्या या त्यांनी त्याच्यामध्ये पार पाडलेल्या आहेत. इतकंच नाही, महाभारताच्या त्या जगडव्या प्रचंड प्रकल्पाचे जे मुख्य संपादक होते पहिले, विष्णू सीताराम सुखटणकर, VC सुखटणकर, ते वस्तुतः इतरत्र काम करत होते. पण हा माणूस आपल्याला उपयुक्त आहे हे लक्षात आल्यानंतर औंधून मुंबईला जाऊन सुखटणकरांना गाठून त्यांना गळ घालून त्यांना संस्थेमध्ये आणण्याचं सुद्धा काम पंतप्रतिनिधींनी केलेलं आहे. आणि हे सगळं संस्थेच्या रेकॉर्डमध्ये नीट नमूद केलेलं आहे व्यवस्थितपणे. त्यांचं औंधचं संग्रहालय आपल्याला माहिती आहे, पण त्या औंधच्या संग्रहालयाला लागून एक मोठं ग्रंथालय आहे. ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहिती आहे. आणि ते ग्रंथालय भवानराव पंतप्रतिनिधींनी स्वतःच्या कष्टाने उभारलेलं आहे. केवळ त्याच्यामध्ये आर्थिक भाग नाही आहे, एखादं पुस्तक आपल्याकडे पाहिजे ही आस त्याच्या मागे आहे. त्या ग्रंथालयामध्ये 16,000 पुस्तकं आहेत.
आणि मित्र, मी त्या ग्रंथालयावर एक निबंध लिहिला आहे. माझ्या अंगावर आत्ता सुद्धा त्या आठवणीने काटा आला. कारण अमेरिकेने अणुस्फोट केला जेव्हा, म्हणजे हिरोशिमावर बॉम्ब टाकला, तो आपल्याला माहिती आहे 6 ऑगस्ट 1945 या दिवशी तो बॉम्ब टाकला. पंतप्रतिनिधींच्या ग्रंथालयामध्ये त्याच्यानंतरच्या 40व्या दिवशी म्हणजे 16 सप्टेंबर 1945 या दिवशी न्यूक्लिअर फिजिक्स या विषयावरचं पुस्तक दाखल झालेलं होतं. हे पुण्यात किंवा मुंबईत झालं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही, ते औंधमध्ये झालेलं होतं. ही महत्वाची गोष्ट आहे त्यातली. तेव्हा अत्यंत असा दूरदृष्टीचा आणि भाषेवर, वाङ्मयावर प्रेम करणारा आणि खऱ्या अर्थाने ज्याला माडगुळकरांच्या शब्दात सांगायचं, गदी माडगुळकरांच्या शब्दात तर औंधाचा राजा असं म्हणावा, असा हा अत्यंत थोर विलक्षण मनुष्य होऊन गेला. तो आपल्याला आश्रयदाता, खऱ्या अर्थाने आश्रयदाता म्हणून लाभला. त्यांचे चिरंजीव श्रीयुत गंगाधर भवानराव पंत हे आज आपल्यामध्ये इथं उपस्थित आहेत. त्यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1928 या दिवशी झालेला आहे आणि त्यांचं शिक्षण अर्थातच औंधमध्येच MI हायस्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर पदवीचं शिक्षण पुण्यामध्ये झालं. त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली, ती चेल्सी इंजिनिअरिंग कॉलेज लंडन या ठिकाणून घेतली आणि नंतर टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी जमशेदपूर या ठिकाणाहून 1989 मध्ये जनरल मॅनेजर या पदावरून ते निवृत्त झाले. हे झालं त्यांचं व्यावसायिक कारकिर्दीचा भाग. आज 89 वर्षाच्या ह्या तरुण व्यक्तीला वडिलांकडून त्यांच्याकडे कीर्तनाची परंपरा ही आली, नाट्य कला ही त्यांच्याकडे आली. त्याने अनेक नाटकांचं दिग्दर्शन केलेलं आहे. शास्त्रीय संगीत आणि वाचन यांचाही वारसा हा त्यांच्याकडे आलेला आहे. आणि अर्थातच मी 89 वर्षाचे तरुण असं म्हटलं कारण वडिलांचा सूर्यनमस्काराचा वारसा हाही त्यांनी उत्तम पद्धतीने चालवलेला आहे, सहजपणे आपल्याला ओळखू येऊ शकेल. मी त्यांना अशी विनंती करतो की संस्थेच्या प्रेमादाराचं प्रतीक म्हणजे बाळासाहेब पंतप्रतिनिधींच्या वरच्या आदराचं प्रतीक आणि आपल्याविषयीच्याही प्रेमाचं आणि आदराचं प्रतीक म्हणून आमचा हा स्वल्प जो सत्कार आहे तो आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्याकडून स्वीकारावा. श्रीयुत सरदेसाईंना अशी विनंती, श्रीयुत पंतप्रतिनिधींना अशी विनंती की कृपया आपलं मनोगत हे आपण व्यक्त करावं. माननीय अध्यक्ष, माननीय डॉक्टर सरदेसाई, श्रोत्रवृंदातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि माझ्या बंधू भगिनींनो, 100 वर्षापूर्वी परमपूज्य वडिलांनी ह्या संस्थेला आर्थिक मदत केली, पुष्कळ बाकी वैचारिक मदत केली. त्याबद्दल संस्थेनं आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांनी हा जो माझा सत्कार केला आज, याबद्दल संस्थेची आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. ह्या संस्थेची अशीच भरभराट हो
आणि याच्यापेक्षा त्यांनी चांगलं आणखीन कार्य करत राहावं एवढीच माझी त्या जगन्नियंत्रण प्रार्थना आहे. मी भाषण संपवतो. धन्यवाद. थँक्यू. बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी औंध संस्थानामध्ये ग्रामस्वराज्य हे दिलं आणि त्यामुळे भारतातलं पहिलं ग्रामस्वराज्य हे तिथे खरं म्हणजे आलं होतं. आणि त्याकरता भेटण्याकरता म्हणून ते महात्मा गांधींना भेटण्याकरता वर्ध्याला गेले होते. आणि त्याबद्दल कोल्हापूरच्या रेसिडेंट ऑफिसरनी त्यांना जाब विचारला. ही गोष्ट 1939 सालची आहे. तर तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की तुमचा व्हाईसरॉय सुद्धा गांधींना भेटतो, त्याला विचारता का भेटला म्हणून, मग मला का विचारता. तर असा एक किस्सा हा सहज आठवला म्हणून मी आपल्याला सांगितला. ज्यांच्याबद्दल संस्थेनी ऋणी राहावं आणि अपार कृतज्ञता व्यक्त करावी असं दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी डॉक्टर नरहर गोपाळ सरदेसाई, न गो सरदेसाई. हे एक व्यावसायिक होते. त्यांचा पुस्तक प्रकाशनाचा एक अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय होता. ओरिएंटल बुक एजन्सी हे जे पुण्यातलं एकेकाळचं विशेषतः संस्कृत आणि प्राच्यविद्येच्या प्रकाशन व्यवसायातलं अग्रगण्य असं नाव, ती त्यांची ओरिएंटल बुक एजन्सी ही त्यांची होती. आणि संस्थेचे संस्थापक सचिव डॉक्टर श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचे न गो सरदेसाई हे मेव्हणे होते. आणि त्यांनी आरंभापासून म्हणजे 1915 सालच्या साधारणपणे 6 जुलैला अशा प्रकारची संस्था स्थापन व्हावी यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. तिथपासून ते अगदी शेवटपर्यंत या संस्थेच्या साठी त्यांनी काम केलं. नुसतं काम केलं नाही, ज्या प्रकारे पंतप्रतिनिधींनी स्वतःचा तन मन आणि धन सुद्धा अर्पण केलं तशाच प्रकारचं काम हे न गो सरदेसाईंचंही होतं. गोष्ट अशी होती की ज्या टाटा हॉलमध्ये आज आपण इथे बसलेलो आहोत तो टाटा हॉल ह्या ठिकाणी संस्थेची स्थापना झाली. तिथे जर आपण बघितलं तर जैन टाटा रिसर्च हॉल 6 जुलै 1917 अशी तिथे तारीख आहे. आणि त्या दिवशीचा या हॉलचा फोटो सुद्धा उपलब्ध आहे. तो पूर्ण झालेला हॉल असा त्याचा फोटो उपलब्ध आहे. आपण कल्पना करू शकता की 1916 साली ही जागा संस्थेने विकत घेतली आणि तिथे हे बांधकाम सगळं केलं. त्यावेळेचं पुण्यातलं इथपासूनचं सगळ्यात जवळचं घर हे डेक्कन जिमखान्यावर कुठेतरी होतं. इथे काही नव्हतं ॲब्सोल्युटली. आणि तशा स्थितीमध्ये हे काम संस्थेने हाती घेतलं आणि केलं. या हॉलचा जो संकल्पित खर्च होता तो 30,000 रुपये त्यावेळेचे इतका होता. प्रत्यक्षामध्ये पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि त्यामुळे रोज वस्तूंचे भाव वाढत होते रोज. त्याचा परिणाम असा झाला की हॉल जेव्हा पूर्ण व्हायला आला तेव्हा त्याचा खर्च 60,000 रुपयाच्या पेक्षाही पुढे जाईल अशी शक्यता ही दिसायला लागली. आणि आर्थिक चणचण जशी संस्थेला होती तशी प्रत्येकाला व्यक्तिगत सुद्धा होतीच की. त्यामुळे पैसे उभे करणं ही जवळजवळ अशक्य अशा प्रकारची गोष्ट होती. तेव्हा न गो सरदेसाई यांनी संस्थेला त्यावेळचे 16,600 रुपये वार्षिक 3% व्याजाने कर्जाऊ दिले. जेव्हा कर्जाचा पांढरा दर बाजारातला हा 18 ते 20% दरम्यान होता. काळा दर काय असू शकेल याची तुम्ही आणि मी कल्पनाच करावी, बाकी आपल्याला काही करता येणार नाही. तेव्हा त्यांनी 16,600 रुपये संस्थेला वार्षिक 3% व्याजाने दिले. आणि असं दिसतं रेकॉर्ड पाहिलं तर की पुढच्या 40 वर्षामध्ये संस्थेने ते फेडले. 40 वर्ष तुम्ही कल्पना करू शकता की मुदत केवढी प्रचंड झाली. आणि कदाचित सरदेसाईंनी काहीच म्हटलेलं नसेल की तुम्ही केव्हा फेडा, तुम्हाला जमतील तसे द्या, असंच त्याचा दृष्टिकोन त्यांचा त्या बाबतीत असला पाहिजे.
आणि त्या 16,000 रुपयाची 40 वर्षांनी किंमत किती राहिली असेल मला सांगा तुम्ही. कारण मध्ये आर्थिक मंदी येऊन गेली होती, दुसरं महायुद्ध येऊन गेलेलं होतं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर महागाई ही आणखी वेगाने मोठ्या प्रमाणात वाढली होती. तेव्हा असा हा मनुष्य की तो जर नसता आणि त्याने केलेली जर मदत नसती तर आज आपण इथे बसूच शकलो नसतो. आज हा पूर्ण त्यावेळेस झाला असता की नाही आणि नंतर केव्हा झाला असता हे आपल्याला सांगता सुद्धा येत नाही, असा हा विलक्षण मनुष्य होता. सरदेसाईंचं काम एवढ्यावर फक्त संपत नाही, थांबत नाही. ते संस्थेचे खजिनदार होते. त्यांनी अनेक वर्ष ते काम पाहिलं. त्यांनी स्वतः जशी मदत केली तशी इतरांचीही मदत संस्थेला मोठ्या प्रमाणात मिळवून दिली. संस्थेचा प्रकाशन विभाग होता आणि सरदेसाईंचा तर तो व्यवसायच होता. पण या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी कायम तारतम्य राखलं. नुसतं तारतम्य नाही, मला असं दिसतं, मला जेवढं काही संस्थेचं रेकॉर्ड म्हणून समजतं त्यावरून मला असं दिसतं की प्रसंगी ओरिएंटल बुक एजन्सीचा म्हणजे स्वतःच्या व्यवसायाचा थोडासा तिथे सेटबॅक तोटा सहन करून सुद्धा त्यांनी भांडारकर संस्थेला मदत केलेली आहे आणि आपली पुस्तकं इथे विकायला ठेवलेली आहेत असं अनेकदा आपल्याला आढळतं. तेव्हा अशी ही थोर विभूती होऊन गेली. सरदेसाईंचं काही लेखनही प्रसिद्ध आहे, फक्त ते त्या मानाने प्रकाशात आलेलं नाही. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सन्मान जे स्वीकारणार आहेत त्यांचा खरं म्हणजे परिचय आपल्याला कोणाला करून द्यायला पाहिजे असं नाही. ते डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई. कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून डॉक्टर ह.व्ही. सरदेसाईंचा परिचय ज्योती करंदीकर या करून देतील. नमस्कार. मी ही संधी घेऊन सुरुवातीलाच डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई यांना आजच्या तिथीने आणि तारखेने देखील आलेल्या वाढदिवसानिमित्त, मुद्दामून मी तिथीने म्हणते कारण वाढदिवस आज 10 एप्रिलला असतोच आणि तिथी खरं म्हणजे हनुमान जयंती आहे, पण उद्या कॅलेंडरमध्ये असली तरी आज 10:22 मला असं वाटतं पौर्णिमारंभ झालेला आहे आणि म्हणून तिथीने आणि तारखेने त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी संस्कृतमधून शुभेच्छा देऊ इच्छिते. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनं जीवे शरदः शतं शतं भवतु मंगलम जन्मदिनं आरोग्यं धनसंपदां लभेत भवतु मंगलम जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनं. डॉक्टर, आपल्याला यापुढचं आयुष्य सुखा समाधानाचं आणि निरामय आरोग्याचं जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आता मी डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई यांचा थोडक्यात परिचय करून देते. खरं म्हणजे ह्या थोडक्यात या शब्दाचा मला आता खूप त्रास होतोय, कारण त्यांची जर ओळख करून द्यायची झाली तर त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं खूप आहे, पण मी थोडक्यात सांगते. डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई हे एक प्रथितयश सल्लागार, प्रभावी वक्ते, वैद्यकीय सल्लागार आणि एक लोकप्रिय लेखक या नात्याने मराठी मनाला सुपरिचित आहेतच. मुंबई विद्यापीठातून 1958 साली त्यांनी MD ची पदवी घेतली आणि त्यानंतर MRCP, FRCP वगैरे 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 अशा पदव्याही त्यांनी संपादन केल्या. रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स, महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस वगैरेंसारख्या जगन्मान्य संस्थांनी त्यांना फेलो करून घेतलं आणि त्यांचा बहुमान केला. पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमध्ये मानद प्राध्यापक या पदावर त्यांनी 1985 सालापर्यंत काम केलंय. अनेक मान्यवर संस्थांचे सदस्य, अध्यक्ष किंवा फाउंडर मेंबर म्हणून त्यांनी काम पाहिलंय. भास्कराचार्य पुरस्कार, व्यावसायिक श्रेष्ठता पुरस्कार, हृदयमित्र पुरस्कार, जीवन व्रत पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार हे आणि असे अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. समाजाला उपयोगी पडेल असं ज्ञान दैनंदिन जीवनात प्रत्यक्षात आणता येण्यासारख्या सुटसुटीत स्वरूपात डॉक्टरांनी आपल्या अनेक पुस्तकातून लोकांना दिलं आहे. तसंच आपल्या अमोघ वाणीतून संपन्न ज्ञानसंपदा त्यांनी सर्व महाराष्ट्रात रेडिओवरून, रेकॉर्डिंग्समधनं
तसंच त्यांच्या भाषणामधून लोकांना दिली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, पण त्यातल्या घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती या त्यांच्या पुस्तकाची 17वी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. तर असे हे तुम्हा आम्हा सर्वांना परिचित असलेले डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई. हा झाला खरं म्हणजे त्यांचा अगदी औपचारिक परिचय. आता मी त्यांची ओळख करून देणार आहे, ती माझे बाबा म्हणून. तसं पाहिलं तर माझ्या यजमानांचे म्हणजे दीपक करंदीकर यांचे अगदी लहानपणापासूनचे जे मित्र सुहृद यांचे हे बाबा. पण बाबांनी त्यांची मुलं सुहृद आणि आमला यांच्याबरोबरच आम्हालाही त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मानलं आणि नकळत आम्ही पण त्यांना हक्काने बाबाच म्हणायला लागलो. पाहता क्षणी आवडणारे, कुठल्याही पेशंटला भेटता क्षणी 50% बरं करणारे, त्यांच्यामुळे आपण निश्चित बरे होणार असा विश्वास निर्माण करणारे, हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्वाचे, अतिशय सोप्या पद्धतीने प्रत्येकाच्या बुद्धीला समजेल उमजेल अशा भाषेत त्यांच्याशी बोलणारे असे हे माझे बाबा. बाबांची संध्याकाळी त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारणं ही माझ्या दृष्टीने एक पर्वणी असते. सत्संग म्हणजे नक्की काय हे मला त्यावेळेला समजतं. कुठलीही गोष्ट असो, छानसं उदाहरण देऊन त्याची उकल करणं हे बाबांचं वैशिष्ट्य आहे. आज मी बाबांना जवळजवळ 35 वर्ष ओळखत आहे. मी आजपर्यंत त्यांना कधीही त्रस्त, रागावलेलं, थकलेलं किंवा उद्विग्न बघितलं नाहीये. बाबांच्या डिक्शनरीमध्ये कंटाळा हा शब्द नाही. ते म्हणतात मला कधीही कंटाळा येत नाही. मला वाटतं आमच्यासारख्यांनी खूप शिकण्यासारखं आहे यामधून. गेल्या काही वर्षात पाठीच्या दुखण्याने किंवा मध्यंतरी त्यांना झालेल्या डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजाराने बेजार झालेल्या बाबांना भेटायला गेलेलं असताना त्यांच्या चेहऱ्यावर कधीही त्रास किंवा दुःख मला दिसलेलं नाही. अगदी गेल्या 2 महिन्यापूर्वीचीच गोष्ट मी तुम्हाला सांगते. एका गंभीर अशा सर्जरी नंतर बाबा जोशी हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये होते. मी त्यांना भेटायला गेले. आत पाऊल ठेवता क्षणी बाबांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने मला या 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 कशा आहात आपण असं विचारलं आणि मी अवाक झाले. मी म्हटलं ICU मधल्या बेडवर बाबा तुम्ही झोपलाय, मी तुम्हाला विचारायला आलीये की तुम्ही कसे आहात आणि तुम्हीच मला विचारताय बाबा तुम्ही कसे आहात, कसं वाटतंय आता. बाबा नेहमीप्रमाणे प्रसन्न चेहऱ्याने मला म्हणाले मी उत्तम आहे. या क्षणी मला कोणतीही वेदना किंवा त्रास नाही. मी मनातल्या मनात म्हटलं एवढंच कुठेतरी दुखलं खुपलं तर आपण केवढा मोठा बाऊ करतो. 4-5 तासांची सर्जरी झाल्यानंतर बाबा ICU मध्ये होते. त्यांना दुःख त्यांना वेदना होत नसतील, पण बाबा हॅट्स ऑफ टू यू. असा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी ही मला असं वाटतं आपल्या सगळ्यांनी त्यांच्याकडून घ्यायला हवी. खरं म्हणजे या आणि अशा अनेक गोष्टी बाबांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष सांगणाऱ्या अशा माझ्याजवळ आहेत. पण असे हे मला भावलेले, मला दिसलेले बाबा, त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. पण दासबोधातल्या काही ओव्यांचा संदर्भ मला इथे नक्की द्यावासा वाटतो. पृथ्वीमध्ये उदंड जन जनामध्ये असती सज्जन, जयांकरिता समाधान प्राणी मात्रासी. जगात पुष्कळ माणसं आहेत हो, त्यापैकी सज्जन आहेतही काही, आणि अशा या सज्जन माणसांकडून लोकांना फक्त समाधानच मिळतं. एखादा आडळे गाजी सकळ लोक अखंड राजी, सदा सर्वदा आवडी ताजी प्राणी मात्रांची. एखादा असा माणूस आपल्याला भेटतो की ज्याच्यावर सगळे लोक नेहमी खुश असतात, त्याच्यावर असणारं जनतेचं प्रेम सदा सर्वदा अगदी ताजं असतं. चुकोनी उदंड आढळते भारी मनुष्य दृष्टीस पडते, महंतताचे लक्षणसे वाटते अकस्मात. एखाद्या वेळी चुकून एखादं भांडार आढळावं तशी एखादी व्यक्ती आपल्याला भेटते जिला पाहिल्यावर महंताची सगळी लक्षणं तिच्या ठिकाणी स्पष्ट दिसतात. बाबा, माझ्या दृष्टीने हे वर्णन तुम्हाला तंतोतंत लागू पडतं. तेव्हा पुन्हा एकदा
आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि माझं बोलणं संपवते. मला इथे संधी दिल्याबद्दल भांडारकर इन्स्टिट्यूटचे आणि कार्यक्रमाच्या संयोजकांचे आभार मानते. धन्यवाद. कैलासवासी डॉक्टर न गो सरदेसाई यांचा सन्मान किंवा यांची आपण जतन केलेली स्मृती आणि तिचं प्रतीक हे डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती आहे. आज मी जो इथे आहे त्यामध्ये माझ्या कुठल्याही कर्तृत्वाचा संबंध नाही आणि आपल्या वडिलांच्या कर्तृत्वाचा सांगून स्वतः कीर्ती मिळवण्याना रामदासांनी काय सांगितलेलं आहे सगळ्या लोकांना माहीत आहे आणि आजोबांच्याही कीर्तीला तशीच लागू पडत असेल याची माझी खात्री आहे. डॉक्टर नरहर गोपाळ सरदेसाई माझे आजोबा, पैतृक आजोबा. तसं पाहायला गेलं तर माझ्या मातुल घराण्यातून सुद्धा अनेक पिढ्या या वैद्यकीय व्यवसायामध्ये गेल्या. माझ्या आईंचे वडील डॉक्टरच होते आणि त्यांचे चुलते म्हणजे माझ्या आजोबांचे चुलते सर भाटवडेकर, गोपाळकृष्ण भाटवडेकर हे त्यावेळेचे एक नामांकित डॉक्टर होऊन गेले. त्यांचे वडील आणि त्या वडिलांचे वडील हे बडोद्याचे राजवैद्य होते. म्हणजे आमच्या घराण्यामध्ये एक वैद्यकीय परंपरा अनेक पिढ्यांची चालू आहे. माझा मुलगाही डॉक्टर आहे आणि माझी मुलगी इथे बसली आहे, तिचा मुलगाही डॉक्टर आहे. अशा अनेक पिढ्या आमच्याकडे वैद्यकीय व्यवसायामध्ये गुंतलेल्या आहेत. परंतु हे जे डॉक्टर नरहर गोपाळ सरदेसाई माझे आजोबा होऊन गेले त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या बद्दल मी थोडंसं सांगणार आहे. माझ्या आजोबांना 3 अपत्य झाले. सगळ्यात थोरले डॉक्टर राधाकृष्ण नरहर सरदेसाई हे माझे चुलते. मग माझे वडील विद्याधर नरहर सरदेसाई आणि त्यांना एक बहीण होती. त्या पुढे मिसेस चांदोरकर झाल्या आणि त्या मिसेस चांदोरकरांच्या ज्या कन्या होत्या त्या पुढे मिसेस मोडक झाल्या आणि त्यांचा एक अत्यंत बुद्धिमान मुलगा प्रसाद आज संपूर्ण भूतलावर अनेक विद्यापीठामध्ये त्याला व्याख्यानं द्यायला बोलवलं जातं. तो जात असतो आणि ठिकठिकाणी आपल्या विद्वत्तेची मार खून तो ठेवून येतो. माझे जे चुलते होते डॉक्टर राधाकृष्ण नरहर सरदेसाई हे जरी व्यवसायाने डॉक्टरच होते तरी त्यांची कार्यक्षेत्र सगळं ओरिएंटॅलिस्ट म्हणून झालं आणि त्यांच्या वडिलांनी म्हणजे डॉक्टर नरहर गोपाळ सरदेसाई यांनी प्रस्थापन केलेली जी ओरिएंटल बुक एजन्सी होती ती त्यांनी अतिशय समर्थपणे चालवली आणि अनेक संस्कृत पुस्तकं प्रसिद्ध केली. माझ्या चुलत्यांचा अनेक जर्मन विद्यापीठांशी घनिष्ठ संबंध होता आणि भारतातही नसेल एवढा जर्मनीमध्ये आणि इतर देशामध्ये संस्कृत या भाषेबद्दल अत्यंत
मोठा जिव्हाळा तेव्हाही होता, आजही आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की सगळ्या जगामध्ये जरी लोकांना संस्कृत या भाषेचं महत्त्व पटलेलं असलं तरी भारतामध्ये ते महत्त्व हळूहळू कमी होत चाललेलं आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण अशी प्रार्थना करूया की कालक्रमेण जगतः परिवर्तमान चक्रारपंथी गच्छति भाग्यपंथी या न्यायानुसार आत्ता जे काही संस्कृत भाषेला तितकेसे चांगले दिवस नाही आहेत ते सरून परत ती पूर्ववत उच्च पदावर जावी. माझ्या चुलत्यांच्या मुलांच्यापैकी थोडले वाढले, पण नंबर 2 ते जे चिरंजीव आहेत वैकुंठ सरदेसाई हे महाराष्ट्रातले एक फार प्रमुख असे एक आर्किटेक्ट वास्तुविद्याशास्त्रज्ञ आहेत आणि त्या आपल्या आर्किटेक्चर कॉलेजचे जे प्रिन्सिपॉल होते आणि ते फार त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठं नाव कमावलेलं आहे. त्यांचे धाकटे चिरंजीव त्यांच्या पत्नी माझ्यासमोर बसलेले आहेत. त्यांचं नाव यशवंत एअरफोर्समध्ये होते आणि ग्रुप कॅप्टन या पदावर असतील. माझ्याकडून त्यांची रँक एखाद्या चुकून सांगितली गेली असेल, परंतु ज्या काही माणसांनी मराठी माणसांनी खूप मोठं नाव अनेक सर्व्हिसेसमध्ये कमावलं तसं त्यांनी ते कमावलं. दुर्दैवाची गोष्ट अशी होती की त्यांचे निधन लवकर झालं. आमच्या वडिलांना आम्ही 4 मुलं होतो. त्यापैकी माझा मोठा भाऊ आणि माझा सगळ्यात धाकटा भाऊ दुर्दैवाने गेले. मी आणि माझा लगेच धाकटा भाऊ अजूनही आहोत. माझे जे धाकटे बंधू आहेत अजूनही ते आर्मीमधून जनरल P.V. सरदेसाई या हुद्द्यावरून निवृत्त झाले. आता या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीमध्ये पुष्कळ अशी कर्तृत्ववान माणसं झाली की मनोहर गोपाळ सरदेसाई यांची जी काही जनुक होती, जे काही जीन्स होत्या त्याचे हे परिणाम निश्चितच मानता येतील की याच्यामुळे पुढच्या 2-3 पिढ्या त्यांच्या व्यवसायामध्ये सर्वात वर जाऊन पोहोचले. आणि त्याचं कारण आम्ही असं समजतो की वैद्यशास्त्र असं म्हणतं की जनुकीय रचना ही तुम्हाला एक क्षमता देते आणि त्या क्षमतेच्या वर कसे संस्कार घडतात यावर सगळी त्याची पुढची प्रगती अवलंबून राहील. आणि त्यांच्या मातांनी जे काही त्यांच्यावर संस्कार केले, आईवडिलांनी जे काही त्यांना शिकवलं, म्हणजे अदाता वंशदोषेण कर्मदोषात दरिद्रता उन्मादो मातृदोषेण पितृदोषात अपंडिता. ज्यांची मुलं नीट शिकली नाहीत त्याचं कारण वडिलांनी लक्ष दिलं नाही असं आर्य चाणक्याने लिहून ठेवलेलं आहे 2,500 वर्षापूर्वी. आणि ते खरं आहे. वडिलांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे बारकाईने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आजचा जो काही प्रसंग आहे हा माझ्या व्याख्यानाचा नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि मला इथे आपण बोलावलं आणि माझ्या आजोबांचा सत्कार जो त्यांना पोचवायचा तो मी घेतलेला आहे, तो माझ्या कुटुंबाच्या तर्फे घेतला म्हणून माझ्या कुटुंबाची माहिती मी तुम्हाला दिली. भंडारकर इन्स्टिट्यूट मी जवळ राहतो आणि माझ्यानंतर मंजूळ आहेत. मंजुळांचा मी अत्यंत ऋणी आहे कारण त्यांनी मला खूप मदत केलेली आहे आयुष्यामध्ये. तेव्हा सर्व लोकांचे मनापासून आभार मानून मी थांबतो. डॉक्टर हवी सरदेसाईंच्या पत्नी कुंदाताई याही इथे उपस्थित आहेत. संस्थेच्या मानद सचिव डॉक्टर मैत्रेयी देशपांडे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचा सन्मान करावा. भांडारकर संस्थेशी सरदेसाई घराण्याचा जो संबंध आहे तो आजही तितकाच दृढ आहे. सरदेसाई घराण्यातले अनेक
मंडळी ही संस्थेचे सदस्य आहेत आणि इथे बसलेल्या अरुंधती सरदेसाई या तर संस्थेच्या नियामक मंडळातही काही काळ कार्यरत होत्या. आजचे आपले जे तिसरे सत्कार मूर्ती आहेत त्यांचाही पुन्हा परिचय काही करून द्यावा अशी माझी तरी स्थिती नाही. मगाशी बहुलकर सरांनी त्यांचा उल्लेख अँबॅसेडर असा केला. श्रीयुत वाल मंजुळ, मी त्याला एक शब्द जोडू इच्छितो. कारण गोष्ट अशी आहे की मी भांडारकर संस्थेत काम करतो असं पुण्याच्या बाहेर कुठेही सांगावं जगभरामध्ये तर एकेकाळी ज्या दोन व्यक्तींची चौकशी होत असे की हे कसे आहेत आणि हे कसे आहेत, त्यातली एक व्यक्ती म्हणजे कैलासवासी डॉक्टर राणा दांडेकर आणि दुसरी व्यक्ती म्हणजे श्रीयुत वाल मंजुळ. तेव्हा मी असं म्हणू शकतो आणि निश्चितपणाने त्यांची स्तुती करायची म्हणून नाही तर वस्तुस्थिती म्हणून असं म्हणू शकतो की कैलासवासी डॉक्टर दांडेकर आणि श्रीयुत मंजुळ हे या संस्थेचे दोन ब्रँड्स आहेत आणि त्यामुळे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत, नुसते अँबॅसेडर नव्हे. व्यक्तिशः माझी आणि मंजुळ सरांची ओळख ही आता 24 वर्षाची आहे कमीत कमी. परंतु कदाचित मी त्यांचा परिचय खूपच मोठा आणि दीर्घ करून देईन अशी त्यांना भीती वाटली असावी आणि म्हणून त्यांनी स्वतःच ती जबाबदारी श्रीयुत विजय जकातदार यांच्यावर सोपवलेली आहे. मी जकातदारांना अशी विनंती करतो की त्यांनी श्रीयुत मंजुळ यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि सभागृहातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनींनो, आता बापट म्हणाले की 24 वर्षाचा त्यांचा परिचय आहे. माझा परिचय 55 वर्षाचा आहे. त्यामुळे परिचय मोठा कोण करायचा हा प्रश्न आहे. त्यांनी ब्रँड अँबॅसेडर म्हटलं. मला वाटतं ब्रँड अँबॅसेडर जसं म्हटलं तसं लहानपणापासून मी त्यांना जे पाहत आलो, माझ्या वडिलांचे ते मित्र, लहानपणापासून मी जे त्यांना पाहत आलो त्यात एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली की कुठलीही शंका असो, मग ती इतिहासाची असो, संस्कृतची असो, त्याचा रेफरन्स पाहिजे असेल तर पटदिशी मला मंजुळांचा काकांचा नंबर फिरवला जायचा आणि पलीकडनं लगेच माझ्या शंकेचं निराकरण व्हायचं. आमच्या लहानपणी क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट कोणी सेंचुरी कधी मारली, त्याची कॅचेस किती घेतले हे सांगण्यासाठी त्या काळात कॉम्प्युटर नव्हते. पण त्या काळात आनंदजी डोसा नावाची एक व्यक्ती होती आणि ती व्यक्ती ह्या सर्व रेकॉर्ड ठेवायची. मला वाटतं भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूटचे वाल मंजुळ हे आनंदजी डोसा आहेत. कुठेतरी शब्द वापरला जातो औपचारिक परिचय, पण खरं म्हणजे हा परिचय औपचारिक नसतो. एखाद्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा तो आलेख असतो आणि तो आपण शब्दात बांधण्याचा प्रयत्न करत असतो, शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. परिचय म्हणजे काय तर जळगावून आपलं त्यांचं जन्मगाव श्री क्षेत्र पंढरपूर आहे. आज पंढरपूरचे बरेच लोक या ठिकाणी आहेत. मगाशी सरदेसाई सर म्हणाले पंढरपूर हे या गावातनं त्यांचा आजोबाजी वडील यांचा त्यांना वारसा मिळाला. हा वैदिक परंपरेचा कीर्तन ज्योतिष हा सगळा वारसा ऐतामी या परंपरेचा वारसा त्यांना लाभला. शैक्षणिकदृष्ट्या बघायला गेलं तर BA MA डीपली PhD मराठी विषयात त्यांनी प्राप्त केली. खरं म्हणजे एक गोष्ट मला जाणवली आज इथे या ठिकाणी आल्यानंतर की काकांनी वयाच्या 26व्या 27व्या वर्षी भांडारकर संस्थेत पाऊल टाकलं आणि आज वयाच्या 82व्या वर्षी हे तब्बल 55 वर्ष संस्थेत त्यांचा पायरोळ जाणवत आहे. संस्थेच्या कार्यात त्यांचा सहभाग आहे. 40 वर्ष संस्थेत आणि 15 वर्ष निवृत्तीनंतर असे 55 वर्ष एका संस्थेचे, ज्या संस्थेची शताब्दी चालली आहे आणि हाफ सेंचुरीपेक्षा जास्त काळ मंजुळांनी संस्थेसाठी दिला आहे. मला वाटतं त्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. ग्रंथालय पदाची सेवा रुजू करताना मगाशी बापट सर म्हणाले की संस्थेची परिस्थिती पण तशीच होती.
12,000 हस्तलिखितांवरती संशोधन केलं. नुसतं संशोधन नाही केलं तर स्वतःची पदरमोड करत ज्या ठिकाणी हस्तलिखित आहेत त्या ठिकाणी ते पोहोचले आणि तिथून त्यांनी हस्तलिखितं गोळा करून ते 12,000 हस्तलिखितं संस्थेत आणली आणि त्याच्यावरती संशोधन करून त्याच्यावरचं आपलं स्वतःचे टिप्पणी पण केली. हे जास्त महत्वाचं आहे. विविध वृत्तपत्रातून मासिकातून त्यांनी संशोधनपूर्ण लेख लिहिलेच, परंतु व्याख्यानाद्वारे आकाशवाणीवरूनही लोकांचं प्रबोधन करत राहिले. पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ इथं हस्तलिखित शास्त्राचे मानद प्राध्यापक म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द नोंद झालेली आहे. याशिवाय नुसतं महाराष्ट्र भारतात ते रमले नाहीत, तर भारतीय संस्कृतीला त्यांनी परदेशातही नेलं. पुण्याहून निघाल्यानंतर टोकियो, मॉस्को, अमेरिका, मॉरिशस या आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी शोधनिबंध सादर केले. विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या समग्र एशियन परिषद सातत्यानं 3 वर्ष त्यांचा सहभाग होता. वास्तविक आदर्श ग्रंथपाल, याज्ञवल्क्य भूषण, भांडारकर सन्मान्य सेवा पुरस्कार आणि असे अन्य अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या MA आणि BA साठी त्यांनी 14 संस्कृत पाठ्यपुस्तकांचं लेखन केलेलं आहे. हा जास्त महत्वाचा भाग आहे. एखादी गोष्ट जेव्हा पाठ्यपुस्तकाचं लेखन होतं तो जास्त महत्वाचा होतो, तो अजरामर होतो. डॉक्टर ढेरे, दिवेकर, पंडित कवीश्वर किंवा माझ्या वडिलांचा श्रीकृष्ण जकातदार यांचा गौरव ग्रंथाचं संपादन त्यांनी केलेलं आहे. पंढरपूरच्या अलक्षित कथा, चाणक्यनीती, भारतीय विद्येचे विदेशी विद्वान, भांडारकरचा इतिहास, पंढरपूरच्या मठांचा फडाचा लेखाजोखा अशा एकूण 25हून अधिक विविध ग्रंथसंपदेबरोबरच मराठी हस्तलिखिताच्या समग्र सूचीचे 5 खंड तयार करण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं आहे. भांडारकर संस्थेचा सत्कार त्यांचा होतोय. नुकताच आज मगाशी त्यांना मिळलं. स्नेहवर्धन संस्थेतर्फे त्यांना पुढच्या आठवड्यात संतमित्र पुरस्कार पण मिळणार आहे. त्याच्याबद्दल आपण त्यांचं आज कौतुक करूया. या शतकभराच्या वाटचालीत तब्बल 55 वर्षाची ही सेवा, हे योगदान निश्चितच महत्वाचं आहे. आणि या शुभप्रसंगी मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीयुत जकातदार. श्रीयुत वाल मंजुळ यांचा सन्मान हा माननीय अध्यक्षांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नाही आता नाही, कार्यक्रम संपू दे ना. कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांचा एकत्र फोटो हवा. श्रीयुत मंजुळ यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, पूर्वीच्या परंपरेतले जे भांडारकर करता झटले त्यांचा गौरव व्हावा अशी एक मी कल्पना सुचवली. पण त्या गौरवाच्या यादीमध्ये मी असेन हे मला माहीत नव्हतं. पण मी विचार असा करतो की इथे जे गौरव ज्यांचे झाले आहेत ते सगळे 80+ आहेत आणि मीही 80+ असल्यामुळे ते यादीत मी गेलेलो आहे. पण मी इथे येऊन भाषण करतो म्हणजे मी अजून यंग आहे. 1959 साली मी भांडारकरमध्ये आलो
फार मजेशीर इतिहास आहे. डॉक्टर दांडेकरांचं पंढरपूरला एक व्याख्यान ठरलं होतं. डॉक्टर दांडेकर विद्यापीठात राहत होते. तर्कसंग्रहाचं माहेश्वरी समाजाचे गुरु कृष्णदास लोहिया यांनी मराठी भाषांतर केलं आणि ते म्हणाले कुणीतरी विद्वान मनुष्य पाहिजे आम्हाला प्रकाशनासाठी. मग आम्ही थोडा वशिला लावून डॉक्टर दांडेकरांना विनंती केली. ते म्हणाले मला तिथपर्यंत टॅक्सीने नेता आलं तर बघा. त्यांना पंढरपूरकरांना शक्य नव्हतं म्हणून मग दांडेकरांना फर्स्ट क्लासनी रेल्वेनं पाठवलं आणि त्यांना परत आणायला आणि न्यायला दोन्ही वेळेला मी टॅक्सी घेऊन गेलो. येताना मला म्हणाले काय रे काय करतोस तू? सर म्हणलं मी SP कॉलेजमध्ये शिकतोय. विषय कुठला आहे? संस्कृत आहे. म्हणलं काय शिकतोयस? इंटरला आहे. काय काम करतो? काम काही करत नाही. ये उद्या. आलो. लायब्ररीत काम कर. किती खर्च येतो तुला महिन्याला? म्हणलं 40-45. ठीक आहे 45 रुपये मिळतील तुला. पार्ट टाइम काम कर. आणि या कोपऱ्यात माझं टेबल होतं. त्यावेळेस मी इथे बसून काम करत असे. ही गोष्ट आहे 59 सालची. आणि मग 72 साली मी चीफ लायब्ररियन झालो. खूप कामं करत गेलो. आणि 99 साली म्हणजे 40 वर्षांनी मी माझी नोकरी संपवली इथली. पण माझी आवश्यकता आहे असं इथल्या लोकांना वाटल्यामुळे सतत 15 वर्ष मी इथे एका मंडळाचा सदस्य होतो, उपाध्यक्ष होतो आणि काम करत राहिलो. अजूनही मी काम करतो इथे. हे काम करत असताना आणखी काही जबाबदारी माझ्यावर डॉक्टर दांडेकरांनी दिली. ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स नावाची एक शाखा या संस्थेची आहे. आम्ही कन्या म्हणतो भांडारकरची. ती संबंध भारतभर 1 वर्षाआड भरते आणि त्याचं काम दांडेकरांनी माझ्यावर सोपवलं होतं. माझं काम हे की तिथे येणारे जे पंडित असतील त्यांचा गौरव करणं आणि त्यांना त्यांची बिलं देणं, पेपर्स गोळा करणं आणि इथं आल्यावर त्याचं प्रोसिडिंग लिहिणं. आणि सगळं करत असताना तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला दरवर्षी किंवा दर कॉन्फरन्सला 100 रुपये दांडेकर देत असत. आता कलकत्त्यासारख्या ठिकाणी, वाराणसीसारख्या ठिकाणी 100 रुपयात काय होणार? पण विद्येचं काम करायचं म्हणून मी ते करत गेलो आणि कधी मी नाही म्हटलं नाही. 14 परिषदा मी अटेंड केल्या. त्याच्यानंतर असं वाटलं की इंग्लिशमध्ये ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स चालते, मराठीत काहीतरी असायला पाहिजे. मी डॉक्टर बहुळकर आणि आमचे एक गेलेले मित्र आम्ही तिघांनी बसून ठरवलं की आपण बृहन महाराष्ट्र प्राच्य विद्या संस्था काढू. आणि आम्ही संस्था ती काढली. आणि ही संस्था काढल्यानंतर डॉक्टर दांडेकरांची परवानगी घेतली का हो सर आम्ही अशी काढतोय. काही हरकत नाही म्हणाले, काढा तुम्ही. आणि काढली. आणि मी आणि बहुळकर आम्ही सेक्रेटरी झालो. आणि पहिलं अधिवेशन वैदिक संशोधन मंडळामध्ये भरवलं. खूप गाजावाजा झाला की ज्याला बाहेर जाणं महाराष्ट्राचं शक्य नाही, ज्याला इंग्रजीतून पेपर वाचणं शक्य नाही, ती सर्व मंडळी मराठीतून वाचण्याकरता आमच्याकडे येऊ लागली. आज जवळजवळ 10-12 अधिवेशनं झालेत. आता सध्या ते काम यंग पिढीतले बापट पाहत आहेत. ही संस्था आम्ही उभी केली. इथे मी क्वार्टर्समध्ये राहत होतो बराच काळ. हे क्वार्टर्स म्हणजे जंगलच होतं. काय बघितलं नाही. आम्ही 2 घोरपडी मारल्या तिथे, अनेक साप मारलेत. अजूनही तिकडे धामिणी सापडतात लायब्ररीत. आणि मी लायब्ररी उघडून आत आलो की एखाद्या कप्प्यामध्ये धामिणी बसलेली असायची. डॉक्टर दांडेकरांना विनंती केली की सर इथे जाळी आहे नुसती, ती बंद करून घ्या आणि भिंत घालून घ्या. त्यांनी भिंत घालून दिली. पुढे ते सगळं कमी झालं. रात्री घराभोवती चक्कर मारायची, कुठे काही साप विंचू आहे का काय. आणि अशा परिस्थितीत दुसरी गोष्ट, गेस्ट हाऊसमध्ये जे स्कॉलर्स उतरायचे त्यांची काही अडचण असली तर ते ताबडतोब मला बोलून सांगायचे, ओ ही अडचण आहे तेवढी दूर करा, तुमचं काम आहे हे. आणि मी ती पार पाडत असे.
हस्तलिखिताच्या बाबतीमध्ये 1970 ते 80 राष्ट्रीय संस्कृत संस्थांनी आम्हाला सांगितलं की हस्तलिखित गोळा करायचे. दांडेकर म्हणाले, मंजू तुम्ही हे काम कराल का? मी म्हटलं करेन. ते एक करा की तुम्ही ऑन ड्युटी सगळीकडे जायचं, जाण्या येण्याचा खर्च आणि हस्तलिखित पाठवायकरता लागणारा खर्च एवढंच तुम्हाला मिळेल. 4 प्रांत हिंडलो मी, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात. मुळतापेला मी गेलो आणि मुळतापेवरून हस्तलिखित 4 पोती भरून आणली. हस्तलिखित आणायची आणि स्टँडवरून ती रिक्षात टाकून आणायची. रात्री अपरात्री आल्यानंतर आधी ती पोचती करायची, उन्हात वाळत घालायची ती हस्तलिखित, त्याच्यात ते काही असेल त्याच्यावर ट्रीटमेंट द्यायची, सगळं करायचं. अशा तऱ्हेनं ती हस्तलिखित गोळा करत गेलो. आणि ज्यावेळेस मी निवृत्त झालो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की पुण्यातल्या सगळ्या संस्थांमध्ये संस्कृतची हस्तलिखित आहेत, पण मराठीसाठी कुठेही स्वतंत्र हस्तलिखिताची संस्था नाही. माझ्या डोक्यात आलं की आपण करूया काम हे. आणि मग मला शिकागो युनिव्हर्सिटी, अरिझोना युनिव्हर्सिटी, ब्रिटिश काउन्सिल लंडन ह्या सगळ्या संस्थांनी मराठी हस्तलिखितासाठी मदत देण्याचं कबूल केलं आणि मराठी हस्तलिखित केंद्र नावाची संस्था काढली. आज या मराठी हस्तलिखित केंद्रामध्ये 1200 हस्तलिखित आहेत मराठीतली. आणि आपल्याला सांगायला हरकत नाही की सर्वात जुनी ज्ञानेश्वरी इसवी 1692ची माझजवळ आहे. हा मोठा अभिमान आहे. आणि मग हे काम करत असताना दुसरी एक स्टेज अशी आली की या मराठी हस्तलिखितांचं मायक्रोफिल्मिंग, डिजिटायझेशन हे कसं करायचं, त्याला लागणारा पैसा कोण उभा करणार. आणि मग आम्ही ब्रिटिश काउन्सिल लंडनला विनंती केली आणि त्यांनी कबूल केलं की ठीक आहे आम्ही देऊ तुम्हाला पैसे. अटी की एक सेट आम्हाला द्या. आज 1500 हस्तलिखित जी आमच्याकडची नव्हेत, आनंदाश्रम आहे, वैदिक संशोधन मंडळ आहे, भांडारकर आहे, या सगळ्यांची डिजिटायझेशन केलेली आहे. CDs आणि मायक्रोफिल्मिंग ब्रिटिश काउन्सिल लंडनच्या याच्यावर आहेत. काहीही तुम्हाला पाहायचं असलं मराठी हस्तलिखित उघडून बघा, तिथं पाहता येईल. तिसरी स्टेप अशी आली की या हस्तलिखिताची एक सूची करूया. अरिझोना युनिव्हर्सिटीने पुढाकार घेतला. डॉक्टर ॲन फेल्डहाऊसनी आम्हाला मदत केली आणि 2000 हस्तलिखिताची नोंद असलेला पहिला खंड उत्कर्ष प्रकाशनने काढले, ते इथं बसलेले आहेत. आणि अजून 4 खंड काढायचे, म्हणजे पुण्यामध्ये 10,000 हस्तलिखित आहेत मराठीची. केवढी मोठी प्रचंड संपत्ती आहे. कितीतरी सचित्र हस्तलिखित आहेत. आणि काय झालं दुर्दैवानं, असं सगळ्याच ठिकाणी आजही बघतो की ही सगळी मराठी हस्तलिखित कुलपाट टाकून ठेवलेली आहेत छोट्या खोलीत. मी एका मोठ्या संस्थेत बघितलं की ते हस्तलिखित साफ करायला सिटी पोस्टापासून गडी आणतात 40 रुपये रोजाचा, आणि तो फडकं मारतो, झाडून काढतो आणि ठेवून देतो. म्हणजे स्वतंत्र मनुष्य सुद्धा लायब्ररीत नाही आहे. पण आता होईल हळूहळू काम. पण मला असं वाटायला लागले की आता या स्टेजमध्ये, म्हणजे वयाच्या 82व्या वर्षी, आता याच्या पुढची कामं होणं शक्य नाही. भांडारकरच्या लायब्ररीमध्ये मी काम करत असताना 36,000 पुस्तकं होती आणि मी लायब्ररी सोडताना 86,000 पुस्तकं होती. 101 ठिकाणी मी हिंडलो आणि पुस्तकं गोळा केली. जायचं आम्हाला द्या ग्रंथ. आता उलटी परिस्थिती आहे, ग्रंथ मागायला भीती वाटते, ठेवायची कुठे. आज प्रकाशक मंडळी सुद्धा विचार करतात की ग्रंथ काढायचा कशाला, ढीग लावून ठेवायचे का, अशी परिस्थिती आहे. कारण आता ते जमाना बदलला, स्विच ऑन केले की वाटेल ते दिसायला लागतं. मी इथे काम करत असताना मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो. मोठमोठी मंडळी मला इथे भेटली. सर्वात 2-3 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सचिव, भांडारकरचे जे सचिव तर डॉक्टर दांडेकर. दांडेकरांचा सहवास मी इथं आल्यापासून 93 सालापर्यंत होता. बारीक सारी गोष्ट जरी लागली तरी बोलवा मंजुळा,
मी जाऊन उभा राहत असे, काय पाहिजे, हे आणा, ते आणा, ते करा, हे करा, असं करत असे. कॉन्फरन्समधले पेपर ते सिलेक्ट करून द्यायचे, मंजूर हे प्रोसिडिंगला छापायला घ्या, बरं. आमचा प्रेस इथे होता. खूप बारीक सारीक गोष्टी ते काम करायचे. ते तिथून निघाले, चहाला जाताना इथे नियतकालिका ठेवलेली असायची टेबलावर. ते असा हात फिरून बघायचे आणि हाताला धूळ लागली लगेच हाक मारायचे, तुमचं लक्ष नाही का या गोष्टीवर? हो सर, बघतो. ते येऊन चहा घेऊन येईपर्यंत साफसूफ केलेलं असायचं. म्हणजे इतकी बारीक सारीक गोष्टी मी इथे पाळलेल्या आहेत. त्यानंतर दुसरे डॉक्टर घाटगे, खूप चांगल्या स्वभावानं. दांडेकर रागवत असत, घाटगे कधीही रागवलेले दिसले नाहीत, पण अपेक्षा खूप घाटगेंची. प्राकृतची डिक्शनरी सुरू करायची म्हटल्यावर डॉक्टर घाटगे म्हणाले, मंजूळ आपल्याला पुस्तकं पाहिजेत. मी म्हटलं आपल्याकडे आहेत की? नाही, बाहेरची आणा. मग आम्ही एक युक्ती काढली, ऑन परमनंट लोन, म्हणजे मालकी तुमची सांभाळणार आम्ही, अशी युक्ती करून फर्ग्युसन, SP, वाडिया अशा सगळ्या कॉलेजमधून आम्ही जवळजवळ 1000 ग्रंथ आणलेले आहेत. अजूनही प्राकृत डिक्शनरीसाठी ते ग्रंथ वापरले जात आहेत. आम्हाला कुणी विचारलं नाही परत केव्हा देत आहे म्हणून. आणि त्यानंतर क्युरेटर मंडळी, घाटग्यांच्या नंतर डॉक्टर झडफळे आणि डॉक्टर भाटे यांचाही सहवास लावला. त्यांच्याबरोबरही मी काम केलं. आणि जे क्युरेटर होते ते मात्र एकापेक्षा एक मोठे विद्वान होते सगळे मंडळी. डॉक्टर गोडे, परशुराम कृष्ण गोडे इथे असायचे, आत बसलेले असायचे आणि अतिशय उत्तम काम त्यांचं चाललेलं असायचं. ते माझ्यासारखे 40 वर्ष काम करत होते. विशेष म्हणजे 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये PYC पाशी ते राहत असत. लकडी पूल त्यांनी किती ओलांडला नाही, एवढे ग्रेट. फक्त लकीमध्ये जायचे, कपभर चहा घ्यायचे, सिगारेटचं पाकिट घ्यायचं आणि परत यायचं. इथून जाताना रिक्षा त्यांना न्यायला आले की 10-15 हस्तलिखित गाडीत टाकायचे, घेऊन जायचे. केवढी माणसं ही, काही अपेक्षा केली नाही या लोकांनी. त्याच्यानंतर गोड्यांच्या नंतर डॉक्टर पुसाळकर होते. RD पुसाळकरांचे बंधू म्हणजे डॉक्टर पुसाळकरांचे धाकटे भाऊ, पुण्यातले मोठे कारखानदार. पण इथे 2 खोल्यात राहिले होते गेस्ट हाऊसमध्ये. बारीक सारीक गोष्ट, डबा यायचा भावाकडून आणि इथंच जेवायचे. कधी कशाची तक्रार नाही, काही नाही. कधी लागलं तर मला बोलावून पाठवायचे आणि हे करायचे, ते करायचे आणि ते मी मानत असे. तिसरे म्हणजे डॉक्टर देवस्थळी, संस्कृत डिपार्टमेंटमधून इथे आले आणि मी त्यांच्याबरोबरही खूप काम केलं. चौथे म्हणजे डॉक्टर गोके भट, हे मात्र सरकारी नोकरीतून आल्यामुळे थोडेसे कडक वाटायचे ते. त्यानंतर राहुरकर होते, गोके भट नव्हते, राहुरकर होते, डॉक्टर लद्दू आणि डॉक्टर नवाथे. अशी एकापेक्षा एक अशी मंडळी शेवटपर्यंत मी त्यांच्यावर काम करत गेलो. आमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट सेक्शन होता, त्याचे डायरेक्टर असायचे. त्याच्यामध्ये पहिले डायरेक्टर म्हणजे RD करमरकर सर. ग्रेट, बोलण्यामध्ये म्हणजे आर्मीचा मनुष्य असल्यासारखे इथंच बसायचे. मोठं टेबल असायचं, खुर्ची, वाचन करायची. माझ्या टेबलावर जी जर्नल पडली ते रोज येऊन बघायची आणि मला ते लक्षात काय यायचं, तर त्यांना तपकिरीचं व्यसन होतं. तर माझ्या टेबलावर जर तपकीर सांडली असेल तर मला समजत असे की ते आज बघून गेलेत. खूप कडक. दांडेकरांना ते आरोग्य म्हणत असत आणि दांडेकर मानून घेत असत. करमरकरांच्या नंतर गोके भट आले, हे सरकारी नोकरीतले होते. त्यानंतर डॉक्टर माईंडकर आले, डॉक्टर गबा पळसोले आले. असे एकापेक्षा एक मंडळी येऊन इथे येऊन काम करून गेली आणि मी भाग्यवान समजतो की त्यांच्या हाताखाली मी खूप काम केलं. काही कशाला नाही म्हणलं नाही. आणि अजूनही या संस्थेची माझी नाळ बांधलेली आहे. मला यावं वाटतं. मला शक्य असेल त्या दिवशी मी येतो, काम करतो लायब्ररीत बसून. बाकीचं काही मला नको आहे, पण खूप गोष्टी या ठिकाणी आहे आणि मी लोकांना सांगू इच्छितो. एक सांगण्यासारखी गोष्ट आपल्याला अशी आहे की इथल्या हस्तलिखिताच्या कलेक्शनमध्ये संताजी जगनाडे ज्यांनी तुकारामाचे अभंग उतरून घेतले, मोरे सर,
त्यांचा मुलगा बाळा जगनाडे हा तळेगावला होता. त्याची अभंगाची वही आम्ही आणि मोरे सर बाबूराव बैरटांना पंढरपूरला भेटायला गेलो असताना चुकून मी बैरटांच्या कलेक्शनमधली ती वही त्यांच्या हातात न जाऊ देता माझ्या हातात आणली आणि मी इथे भांडारकरला दिली. ते आत्ता डिक्लेअर करतोय त्यांच्यासमोर. तर हे असे काही कामं केली आहेत की ती आज इथे शिल्लक आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर सरदेसाईंच्या आजोबांच्या विषयी थोडीशी मी माहिती काढली आणि माझी नाळ त्यांच्याशी जुळली गेली. डॉक्टर सरदेसाईंचे आजोबा पंढरपूरला आत्याकडे राहत असत आणि त्या आत्या म्हणजे पाध्ये. काशीनाथ उपाध्याय म्हणजे निर्णय धर्मसिंधूचे लेखक, त्यांना बाबा पाध्ये म्हणत असं. आणि मंदिराचा संबंध ॲडमिनिस्ट्रेशन बाबा पाध्यांनी मांडलं होतं. त्यांच्याविषयी बरंचसं लिहून ठेवलेलं आहे डॉक्टर सेतुमाधवराव पगडींनी, फार वाचण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांच्याशी माझा संबंध आला. आमचे पंतसाहेब पलीकडे बसले, मी ते एका सोसायटीत राहतो, रोज आमची भेट होते. ते फार कमी बोलतात, मला मान्य आहे, ते एकेकाचा स्वभाव असतो. पण 2 कामं त्यांच्या हातून फार मोठी झाली. ते म्हणले मी फार बोलणार नाही. ठीक आहे. एक काम असं झालं की एका व्यक्तीने अहमदाबादच्या महाराष्ट्रातली संस्थानं कशी निर्माण झाली आणि कशी विलीन झाली यावर काम करायचं ठरवलं. आणि तो म्हणला मला डॉक्युमेंटरी काढायची. तर मला अशी कोणी व्यक्ती सुचवली, त्यांचं नाव सुचवलं. त्यानं म्हणलं असं असं तर बोलायचं आहे तुमच्याशी. येतो म्हणाले. माझ्या घरी घेऊन आलो, कॅमेरे वगैरे लावून जवळजवळ अर्ध्या तासाची डॉक्युमेंटरी त्यांची काढलेली आहे. दुसरे मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य, त्यांना संस्थांची राजवाडी कशी आहेत या संबंधीची माहिती पाहिजे होती. आणि ते आत्ता गेले 6 महिन्यापूर्वी मला म्हणाले मंजूळ गाठ घालून द्या ना त्यांची. ठीक आहे म्हणलं. आणि मग त्यांना घेऊन यांच्या घरी गेलो आणि म्हणलं बोला, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी सांगेन. हो म्हणलं मान्य आहे. आणि त्यांनी बरीचशी माहिती दिली. तशी ही 2 मंडळी आणि यांच्या रांगेत आज मी येऊन बसलो. खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजतो. मोरे साहेब तर आमचे काय खास मित्र आहेत. ते आणि मी मॉस्कोला गेलो तर आम्ही बरोबर होतो. आणि मोरे साहेब मी गुरु मानतो त्यांना, की त्यांच्या क्षेत्रात ते खरोखरच कौतुकास्पद काम करतायत. मला भांडारकर संस्थेला मुद्दामून धन्यवाद द्यायचे आहेत की केवळ 80+ मी आहे आणि पूर्वी काही मी काम केलं आहे म्हणून या रांगेत आणून त्यांनी मला बसवलं. त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. थांबतो. मिसेस मंजू बसण्यात श्रीयुत मंजू यांच्या पत्नी सौभाग्यवती पती मंजूळ यांनी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत अशी तेव्हा त्यांनी कृपया डॉक्टर मैत्रेयी देशपांडे यांच्याकडून सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. माणसाने 1000च्या वर पूर्ण चंद्र पाहणं याला सहस्र चंद्रदर्शन असं म्हणतात. मी काही ज्योतिषी नाही त्यामुळे मला माहीत नाही की श्रीयुत मंजू यांनी त्यांचे 1000 चंद्र तर पूर्ण झालेले असतीलच, त्याच्या पुढचेही काही चंद्र आज पौर्णिमा असल्यामुळे आज त्यातलाही एक चंद्र हा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे हेही आपल्याला अत्यंत परिचित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा वारसा हा त्यांच्याकडे आलेला आहे आणि तो त्यांनी प्रयत्नपूर्वक जोपासलेला सुद्धा आहे. पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागामधून ते प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आणि त्यांनी विशेषतः 19व्या शतकातला आणि 20व्या शतकातल्या महाराष्ट्राचा त्यांचा जो आधीपासूनचा अभ्यास हा होता त्याकडेही अधिक लक्ष हे वळवलं आणि अत्यंत उत्तम अशा प्रकारची, अत्यंत संतुलित अशा प्रकारची ग्रंथसंपदा ही त्यांनी निर्माण केली. ती ज्या गेल्या दशकात निर्माण केली ते दशक सुद्धा त्या दृष्टीने अत्यंत कसोटीचं दशक होतं असं जर मी म्हटलं तर त्याच्याशी आपण सहमत व्हाल. अर्थातच त्याबरोबर येणारे काही सन्मान हेही डॉक्टर सदानंद मोरे यांना लाभले आणि त्यातला अत्यंत उल्लेखनीय आणि सर्वात मोठा सन्मान म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ते झालेली त्यांची निवड आणि ते संमेलन सुद्धा पंजाबमध्ये नामदेवांच्या गावाला म्हणजे घुमानला झालेलं संमेलन. आपण असं पाहतो की साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेली अनेक मंडळी ही आपल्याला आधी माहीतच नसतात आणि नंतर असं वाटतं की हे आपल्याला माहीत नसती तर बरं झालं असतं, कारण ते काहीतरी वादग्रस्त अशा स्वरूपाच्या गोष्टी मधल्या काळामध्ये करतात. तशा प्रकारचा कुठलाही डाग हा डॉक्टर मोरे यांनी स्वतःवर येऊ दिला नाही प्रयत्नपूर्वक आणि इतर कोणाची सुद्धा अशी प्राज्ञा झाली नाही की तसा काही त्यांच्यावर यावा. मी मोरे सरांचं या प्रसंगी स्वागत करतो आणि संस्थेच्या मानद सचिव डॉक्टर मैत्रेयी देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम मोरे सरांचा सन्मान करावा. मोरे सरांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. मित्र भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचं हे शताब्दी वर्ष आहे आणि या वर्षाचं निमित्त साधून संस्थेच्या विकासामध्ये ज्यांनी हातभार लावला अशा व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आणि त्यातून हा आजचा कार्यक्रम निर्माण झालेला आहे. आता 100 वर्षाचा इतिहास असलेल्या या संस्थेचे पहिल्या पिढीचे जे लोक होते ते आज काही अस्तित्वात असणं शक्य नाही. म्हणून मग आम्ही अशा व्यक्तींना निमंत्रित केलं आणि त्यांनी सुद्धा खूप आनंदाने आमच्या विनंतीला मान दिला की त्यातल्या पंतसाहेबांचे वडील त्याचप्रमाणे सरदेसाई सरांचे आजोबा आणि मंजू तर स्वतःच म्हणजे अशा 3 पिढ्यांचं प्रतिनिधित्व झालं, आजोबांचं, वडिलांचं आणि मुलाचं असं. आणि आता त्यांचा सन्मान करण्यासाठी संस्थेच्या आमच्या कारभारी मंडळाने माझी निवड का केली मला माहीत नाही, पण कदाचित मी 4थ्या पिढीचा आहे या पद्धतीने जर विचार केला तर, आणि म्हणून कदाचित केलं असेल की ह्या नवीन मंडळींच्या वतीनं आपण या सगळ्या पूर्वसुरींचं ऋण व्यक्त करूयात. पण माझा आजच्या वयाचा जो टप्पा आहे ना तो फार तसा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कनिष्ठांमध्ये असलं तर लोक मला ज्येष्ठ म्हणतात आणि या ज्येष्ठांमध्ये असलं तर मी कनिष्ठ ठरतो. पण काही हरकत नाही, आपण कुठेतरी मध्ये उभं राहून या मंडळींच्या बद्दलचा आपला कृतज्ञता भाव व्यक्त आज करीत आहोत.
आणि सर्वांच्या वतीनं आणि या संस्थेच्या कार्यकारी मंडळाचा नियामक मंडळाचा सभासद या नात्यानं मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. या मंडळींच्या बद्दल त्यांच्या कार्याबद्दल आपल्याला डॉक्टर बापट यांनी पुरेशी माहिती सांगितलेली आहे. इतरांनी त्यांचा परिचय आपल्याला आणखीन करून दिला आणि शिवाय सत्काराला उत्तर देताना त्यांनी सुद्धा आपल्या संबंधी काही गोष्टी सांगितल्या. त्या सगळ्यांची पुनरावृत्ती करण्याचं काही कारण नाही. पण सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आज या निमित्ताने या संस्थेचा इतिहास आपल्यापुढे मूर्त स्वरूपात प्रगट झाला. 1917 साली ज्या वेळेला ही संस्था स्थापन झाली तेव्हा आपल्याला एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हा प्राच्यविद्येचा अभ्यास करणारी ही संस्था होती. ओरिएंटल स्टडीज आपण ज्याला म्हणतो. तर अशा प्रकारचा अभ्यास यापूर्वी भारतामध्ये करणाऱ्या 2 महत्त्वाच्या संस्था होत्या. सुरुवात तर कलकत्त्यामध्ये झाली, आपल्याला कल्पना आहे, आणि ती खूप लवकर झाली. 18व्या शतकाच्या शेवटी विल्यम जोन्स यानं भारत विद्येचा सुरुवात केली. त्याच्यानंतर मुंबईमध्ये अशा प्रकारची संस्था होती एशियाटिक सोसायटीच्या माध्यमातून. डॉक्टर भाऊदाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर अशी मंडळी तिथे कार्यरत होती. आता पुणे हे एवढं महत्त्वाचं शहर, विद्येचं माहेरघर अशा प्रकारे मानलं जाणारं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची संस्था नाही, ही गोष्ट पुण्याच्या लौकिकाला शोभा देणारी नव्हती. आणि मुख्य म्हणजे या संस्थेच्या अगोदर आपल्याकडे भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन झालं. त्याच्याही पूर्वी 2 वर्ष महाराष्ट्र इतिहास परिषद स्थापन झाली. म्हणजे आत्ता आपल्याकडे स्थानिक अभ्यास करणारी संस्था आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं. त्याच्यानंतर भारतीय पातळीवरती महाराष्ट्राचा इतिहास शोधणारी भारत इतिहास संशोधक मंडळ ही संस्था आहे. आता अशा प्रकारच्या एका संस्थेची गरज होती पुण्यामध्ये की जी जागतिक पातळीची असेल, आणि ती संस्था म्हणजे ही भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि या संस्थेला जेव्हा डॉक्टर भांडारकरांचं नाव दिलं, अतिशय औचित्यपूर्ण अशा प्रकारे नाव सार्थक होईल असंच ते होतं निश्चितपणे. कारण प्राच्यविद्या पंडित म्हणून डॉक्टर भांडारकर यांची कीर्ती त्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये पसरलेली होती. म्हणून 1917 असा निर्णय घेण्यात आला आणि त्याप्रमाणे ही संस्था स्थापन झाली. त्या संस्थेच्या स्थापनेच्या वेळेला कार्यरत असणारे 2 मान्यवर पंतप्रतिनिधी ज्यांना आपण म्हणतो बाळासाहेब औंधकर आणि अर्थात गंगाधरराव सरदेसाई, तर यांनी पायाभरणी केली. ज्या ग्रंथामुळे ही संस्था जगभर तिचं नाव झालं, महाभारताची चिकित्सक आवृत्ती, आणि संस्थेला आपली आयडेंटिटी मिळाली, त्या महाभारताच्या संदर्भामध्ये बाळासाहेब पंतप्रतिनिधींचं काम, चित्र वगैरे त्यांनी दिली वगैरे हा मुद्दा तर त्या मानाने गौण आहे, मी असं म्हणेन. महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वतःचं एक स्थान होतं. आणि आपण जर नीट अभ्यास केला, आपण नीट अभ्यास करत नाही, तर त्यांचं जे संस्थान होतं औंध संस्थान, हे औंध संस्थान हे महाराष्ट्रामधलं एक सांस्कृतिक केंद्र होतं. हे आपण विसरता कामा नये. त्या ठिकाणी विद्वत्ता होती, रसिकता होती, कला होती, यंत्र होतं, तंत्र होतं, मंत्र होता, काही नव्हतं असं नाही. म्हणून त्यांचं फार मोठं योगदान या आपल्या संस्थेला झालेलं आहे, एकूणच महाराष्ट्राला झालेलं आहे. तेव्हा अशा प्रकारच्या मंडळींच्या संबंधी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. मी आत्ता जे म्हणालो की एक स्वतंत्र स्कूल ऑफ आर्ट म्हणता येईल अशा प्रकारचा विकास त्या काळात त्यांनी संस्थांमध्ये केलेला होता. आणि तो सुद्धा आपल्याकडं त्यावेळेला सरकारी आश्रयानं चालणारी मुंबईमध्ये जे स्कूल ऑफ आर्ट होतं. तर मग त्यांचा एक अभ्यासक्रम आर्टिक्युलेटेड, त्यांना सगळ्या सरकारचा पाठिंबा असा असताना दुसरं एक स्कूल रुजवणं, इतिहासामध्ये काही अपघात असतात, त्या पद्धतीने पुढे त्याचा विकास झाला नाही, वेगवेगळी कारणं असतील, पण एक संपूर्ण क्षमता त्या ठिकाणी मला असं वाटतं की ती होती.
तेव्हा अशा या सगळ्या मंडळींच्या संदर्भात मंजुळांचं काम तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, त्यांच्याबरोबर मी काही काम केलेलं आहे. तर ही अशी मंडळी आहे की तुकाराम महाराजांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याकडं तसं काही नाही, फक्त ते उपकार त्याची वाच्यता करणं, त्यांचं ऋण व्यक्त करणं हीच एक त्याची पद्धत असू शकते. एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि सांगायचा आणखी मुद्दा म्हणजे ही मंडळी सध्या कार्यरत आहेत. डॉक्टर सरदेसाईंनी महाराष्ट्रामध्ये ज्या रुग्णांना त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाता आलं, त्यांच्याकडनं उपचार घेता आले, त्यांना तर ते तर त्यांना मानणारच, प्रश्नच नाही. परंतु जे त्यांच्यापर्यंत प्रत्यक्ष पोहोचले नाहीत असे लोकसुद्धा पुस्तकांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राला आरोग्य साक्षर करण्याचं कार्य त्यांच्या पुस्तकांनी नक्कीच केलेलं आहे. एवढं मी या निमित्ताने सांगू इच्छितो. तेव्हा या पिढ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन मान्यवरांना आपण अभिवादन करूयात आणि या पिढीमध्ये असणाऱ्या आपले मंजू यांनाही अभिवादन करूयात. आणि अशा प्रकारची जर मंडळी आणखीन काही असतील संस्थेसाठी ज्यांनी काम केलं तर त्यांचाही यशस्वी सत्कार आपण मधल्या काळामध्ये करूच. संपूर्ण वर्ष आपल्याला या संस्थेचं शताब्दी वर्ष म्हणून साजरं करायचं आहे. त्यानुसार आखणी करण्याचं काम कारभारी लोक करतायत. तर त्या सगळ्यांच्या वतीनं मी परत एकदा या मान्यवरांना अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मला दिलं त्याबद्दल संस्थेचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. संस्थेच्या संबंधित व्यक्तींची आठवण काढणं, त्यांचा त्यांच्या वंशजांच्या रूपाने सत्कार करणं आणि अशा पद्धतीनं कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आम्ही आज केला आहे. अशाच प्रकारचे अजूनही कार्यक्रम होण्याची शक्यता आहेच. आपण सर्वजण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आजच्या मान्यवर ह्या कार्यक्रमाला आले, त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीयही ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ह्या सगळ्यांचे मी संस्थेच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. एक सूचना करायची आहे निघण्यापूर्वी. बुधवार दिनांक 12 म्हणजे परवा संध्याकाळी 5:30 वाजता इथेच एक भांडारकर संस्थेच्या शताब्दी निमित्तच विशेष व्याख्यान होणार आहे. व्याख्याता आहेत श्रीमती लीना मेहेंदळे. विषय आहे अमृत मंथन आणि अमृत हरण. आणि ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा असतील मुक्ता टिळक, पुण्याच्या महापौर ज्या आहेत त्या. विशेष त्यांची उपस्थिती असणार आहे. धन्यवाद.